तुम्ही पाहत आहात आणि याचा 11वा महाअंतिम दिवस आणि त्यामध्ये आपण शहापूर तालुका अंतर्गत सुपर 6 ची ही शेवटची लढत आपण पाहणार आहोत. विकीची शेवाळे भरपूर खुश दिसतात. सामन्याला सुरुवात सुपर 6 ची तिसरी लढत. पगलाच बॉल फुल्लन होता डाऊन द ग्राउंड मिड ऑनला झाली मिस्टेक. आता बॅकअपला येत आहेत खेळाडू आणि अखेरीस बॉल फील्ड झाला थ्रोही येतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या दोन धावा. दोन धाव्यांच्या मदतीने ऑफ द मार्क होत आहेत बॅटर काशीनाथ शेवाळे आणि त्यांचा समवेत यश निरगुडा ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. मग याआधी आपण पाहिलं टीम दोराचा पाडा वाऱ्याचा पाडा क्वालिफाय झाले आणि आता या मॅचमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल, अवकलवाडी की साखरपाडा. फुल लेंथ होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट दरम्यान इथे आला नाहीये, येतो डॉट. उडवलाय बॉल हवेमध्ये आहे पण मिस टायमिंग. डीप मध्ये मिड विकेटला फुल डाऊन दी बॉल आणि कॅचही पकडतील. पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झालेत काशीनाथ शेवाळे यांच्या स्वरूपामध्ये. धक्का लागलाय पकला टीम साखरपाडाला. दादा सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शेतला आदिवासी सरपंच चषक तुम्ही पाहतात 2025 6 थरार आणि ज्यांचा विद्यमानातून ज्यांचा संकल्पनेतून तुम्ही ही स्पर्धा पाहत आहात. विद्यमान सरपंच तसेच प्रथम नागरिक गोटेगर गाव आणि शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सर्वानी गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं ही बहुविधीय स्पर्धा आपण अनुभवली. आजचा 11वा महाअंतिम दिवस या स्पर्धेचा आणि कोण बनेल चॅम्पियन टीम असेल या स्पर्धेची या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इव्हिनिंगला मिळणार आहे. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट सर भावेश पवार यांचे तुम्ही आगमन या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये विकेट किपर डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता मिळेल. धक्का हा लागलाय दुसरा बॅटर बाद झालेत अरविंद. उद्देश निरगुडा मैदानाचा आतमध्ये क्रमांक 4 वरती तो बॅटिंग करण्याकरिता येतो. हॅट्रिक बॉल आहे सुपर 6 मध्ये. याआधी आपण अर्जुन कालचेडाला विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना पाहिलं आणि आता सुपर 6 ची ही अंतिम लढत आहे शहापूर तालुका हाफ मधली. हॅट्रिक बॉल बॉल हवेमध्ये पॉइंटला फिल्डर थोडे दूर राखले. प्रयत्न चांगलेच केले होते एकंदरीत, थोडे दूर राखले. जेलची शक्यताही होती. पण काय असतं की जेव्हा इनफिल्ड मध्ये आपण फिल्डिंग करतो ना तेव्हा आपण स्टार्ट खऱ्या अर्थाने ना आतल्या दिशेने घेतो, बाहेरच्या दिशेने नाही घेत. दॅट्स वाय ही कॅच पकडणं अवघडच होतं. कारण जर तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करत असता तेव्हा तुम्ही पुढे स्टार्ट घेता आणि इथे जर आपण पाहिलं तर ही कॅच अवघडच होती. कारण पाठमोरी वळत असताना पॉईंटचा फिल्डरला ही कॅच पकडायची होती.
पण ते झालं नाही आणि तोपर्यंत 2 धावाही कंप्लीट झाला. धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढला 4 वरती. बघा विकेट हॅट्रिक जरी नाही झाली तरी मी म्हणा हरकत नाही, कारण ज्याप्रमाणे दशरथने ही सुरुवात करून दिली. दशरथ केवारी या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग दशरथची लाजवाब लागली, कारण या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या टीमला जी सुरुवात मिळून द्यायची होती ना ती दिली आहे. हा फुल टॉस आहे हवेमध्ये कव्हरला, फिल्डर हॅट्रिक नाही झाली हरकत नाहीये, पण तिसरी विकेट इथे काढली दशरथने. फुल टॉस बॉलवरती सफलता इथे मिळाली. धक्का लागला हा तिसरा आणि बॅटर यश निरगुडाला देखील जावं लागेल वापस. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. थँक्यू. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात या स्पर्धेचे निर्माते, या विभागाचे भाग्य विधाते, शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष आणि ज्यांच्या संकल्पनेतून स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहतात. गोटेकर गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गणेशजी कांबळे साहेब, ज्यांचं फार मोठं नेतृत्व आपण या स्पर्धेमागे पाकलं. अगदी 5 जिल्ह्यातील क्रिकेटला जोडण्याचं कार्य साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. आपल्या आदिवासी समाजातील खेळाडू पुढे गेला पाहिजे, त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, हा उद्देश घेऊन खऱ्या अर्थाने स्पर्धा ज्यांनी साकारली तो चेहरा आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. कारण हा चेहरा खऱ्या अर्थाने साहेबांची संकल्पना राखली. आज ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये आम्ही वर्क करत आहोत. संपूर्ण लाईव्हची टीम असेल, सर्वांना खऱ्या अर्थाने हँडल करण्याचं कार्य, या स्पर्धेला लीड करण्याचं कार्य, एक दमदार नेतृत्व या समस्त शहापूर तालुक्यामधलं आणि या गावचे विद्यमान सरपंचही आहेत. गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीने हा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा सोहळा आपण अनुभवला आणि आजचा हा अंतिम दिवस. फुल टॉस लॉफ्ट केला, फुल टॉस बॉलवरती फुल ठोल, चांगली सुरुवात या ओव्हरची. षटकार. आणखीन एक फुल टॉस इनफिल्ड ला क्लिअर केलं. आता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दरम्यान पोहोचतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर बॉलही दरम्यान इथे फील्ड झाला आणि जर आपण पाहिलं तोपर्यंत कंप्लीट झाला. 3 धावा 3 मिळतील. 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कडे जाऊन पोहोचला. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तरी त्या 4 चेंडूंचा खेळही बाकी आहे आणि रन्स आल्या, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 9 धावा इथे आलेल्या आहेत. आणि रन्स महत्वाचे आहेत, कारण आज आपण पाहिलंय की एकंदरीत ना बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झालेल्या आहेत आणि निर्णायक मॅचेसमध्ये जर बॅटिंग ऑर्डर ढासळतात ना तेव्हा पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभारणं ही गोष्ट अवघड आहे. पण या आधी आपण पाहिलं एक चांगला टोटल उभारण्यात आला होता. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला, बॉलर बॅकस्ट्रोक होता, बॉल फील्ड झाला आणि टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात विद्यमान उपसरपंच गोटेकर गावचे सर्वांनी महेंद्र शेठ डिंगोरे साहेब, कारण मॅनेजमेंट कमिटीचा सहभाग महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांचाही राखला या स्पर्धेमध्ये. त्यांची अपार मेहनत आपण पाकलेली आहे आणि त्यांची ही एक टीम चिंबीपाडा टीम आपण बाहेरील गटामधनं सुपर 4मध्ये क्वालिफाय होतानाही पाकलेली आहे. त्याचाही आनंद आहे, पण ते आनंद आपल्याला इव्हिनिंगमध्ये जास्त दिसेल, सध्या सगळीला थोडं कमी दिसतंय. नेक्स्ट बॉल फुल लेंथ उडवलाय, बट बॉल उंच गेला, लांब गेला नाहीये. फिल्डर आहेत, गाव कॉर्नरला ही कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का आता लागलाय हा 4था. गणेश कांबळीया दादाचा आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आहे शहापूर तालुक्याचा, आहे शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा, त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा
आणि त्यानंतर गोटेकर बी टीमचे मेंटॉर अतिशय डोंगरे यांनाही तुम्ही पाहू शकता. त्यांचा ठीक बाजूला शहापूर तालुक्याला खऱ्या अर्थाने धोनी ज्यांनी दिला असे विठ्ठल डिंगोरे साहेबही आपल्याला पाहायला मिळतात. कारण आज शहापूर तालुका क्रिकेट जर आपण उचलून पाकला तर गणेश डिंगोरे सातत्याने चांगला खेळ करतात. तसेच चेक कव्हरला बॉल फील्ड होतं. तसेच कल्पेशी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची आपण अपार मेहनत या स्पर्धेमागे पाकलेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर संपूर्ण टीमचा मी आवर्जून उल्लेख करेन. भलेही आधी मडके वेळात वेळ काढून 5 मिनिटं येतात बट त्यांची उपस्थिती आपण पाकली. रोहन शेळके सध्याच्या घडीला बाहेरील दौऱ्यावरती आहेत. सो दॅट्स वाय त्यांची उपस्थिती मिळणं थोडं अवघड राहिलं. हॅलो चेक. चला मानस इंटरव्हायचेस धोरेचा बटा टीमचे कॅप्टन, समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बटा टीमचे कॅप्टन आणि चालू सामन्याचा दोन्ही संघाचा 12th मॅन ड्रॉ साठी यायचंय, उपस्थित राहायचंय. थँक्यू. ऑन साइडला स्ट्रोक गॅप मध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेग नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरेस धावपळक 18, धक्के लागले 4. टीम साखरपाडा. येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा गरेस 18 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि टीव्ही स्क्रीनवरती आपण सनी केनी यांनाही आपण पाहू शकतो ज्यांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी लागलेली आहे. कारण संपूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने मी म्हणेन की या स्पर्धेचे खजिनदार ज्यांना आपण म्हणू शकतो आणि त्यांनी एक IT फाईलही बनवली असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. पांडुरंग केवारी या 3rd ओव्हरमध्ये ड्रॉ आपण करणार आहोत. चला 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. बघा एक चिठ्ठीवरती आपण आय थिंक 1-2 आणि विन असा ड्रॉ असणार. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. धावपळ घ्या एका धाव्याच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला. 19 ऑन द बोर्ड. बघा इनिंग ब्रेक मध्ये तो ड्रॉ केला जाणार आहे. सो फक्त 2 टीमचे कॅप्टन आपण हजर राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये तो ड्रॉ होणार आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. पांडुरंग केवारी या 3rd ओव्हरमध्ये. आणि पांडुरंग हे नाव मिळालंही मी म्हणेन भाग्य लागतं. राऊंड द विकेट फुल लेंथ होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड द विकेट साठी मला कधी कधी प्रश्न पडतो की स्क्वेअर लेग अंपायरला अपील का करतात. मला हा प्रश्न बहुतांशी वेळा निर्माण होतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बिकॉज हा निर्णय मुख्यतः आपण बघला तर मुख्य पंचांचाच असतो. डॉट बॉल त्यामुळे ते येतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉस हॅमर्ड केलं. गॅप मध्ये हा बॉल चाललाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतायत आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. प्रयत्न चांगले होते बट शेवटच्या मोमेंटला हलकीशी मिसफील्ड झाली. त्याचा फायदा मिळेल. चौकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? होय. आदिवासी सरपंच चषक गोटेकर गावचा. चौकार येतोय. धावफळक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 आणि आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जाण्याची जिम्मेदारी आता यश निरगुडा या बॅटरने घेतली. आणखीन एक उडवलाय फुल अँड पॉवरफुल बिग वन सिक्सर. गोटेकर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे फरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. थँक्यू.
षटकार इथे येतोय आणि सांगण्यासारखी ही गोष्ट लागली की एक खरा खेळाडूची ओळख तेव्हा होतं जेव्हा अडचणी असतात, समस्या असतात आणि आज अडचणी होत्या, समस्याही होत्या, संघ कठीण परिस्थितीमध्ये होता आणि तिथनं आता आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जाण्याची ही रिस्पॉन्सिबिलिटी यश निरगुडा या बॅटरने आपल्या खांद्यावरती घेतली. कारण ते म्हटलं जातं ना की चॅम्पियन ना कुणी डायरेक्टली नाही बनत, ते आपल्याला बनावं लागतं आणि त्यासाठी मेहनत करणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. आणि परिस्थिती ओळखून जेव्हा संधी मिळते ती संधी स्वीकारणं आणि तेव्हा चांगलं परफॉर्म करणं हेही महत्त्वाचं राहिलं. आणि आज संधी होती, निमित्तही होता, कारण सुपर सिक्सची मॅच आहे आणि यश निरगुडा काय खेळतोय फुलंत आणि लॉफ्टेड फटका आणि झाली मिसफील्ड झाली. हा की बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे, मिसफील्डचा जोरावरती आणखीन एक चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. 33 धाव फलकावरती. एकंदरीत इनिंग कोलॅप्स झाली होती. अवघ्या 4 धाव्यांवरती 3 धक्केही लागले होते. पण त्यात नंतर हा पलटवार, हे प्रतिउत्तर यश निरगुडाचं. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ ड्राईव्ह केलाय, सिंगलच घेतली जाईल कारण यशला स्ट्राईक हवी आहे. खेळही समाप्त. दरम्यान इथे झाला 3 ओव्हरचा अखेरीस 34. आणि महत्वाची गोष्ट की यश निरगुडा अंतिम ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती असेल. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. रमेश केवारी अंतिम षटकामध्ये 34 धावा फलकावरती. मी म्हणेन की होनेस्टली लास्ट 10 ते 12 जर आल्या, मे बी 45 to 50 बिटवीन जर इथनं टीम पोहोचली साखरपाडा तर मॅच चांगली होईल. कारण बॉलिंगमध्येही दमखम तर आहे, बट अवकलवाडी टीमनेही लाजवाब खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे. सो अपेक्षा त्यांच्याकडनंही भरपूर आहेत. लास्ट ऑफ दिस फर्स्ट इनिंग. फर्स्ट बॉल फुल टॉस होता, बट आता स्वतःवरती नाखुश असेल यश. आणि ते पाहायला मिळालं चेहऱ्यावरती की बॉल जसा मिस केला त्यात नंतर ते रिॲक्शन की हे काय केलं आपण. कारण हा फुल टॉस होता, हा बॉल खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनचा बाहेर जायला हवा होता, बट ते झालं नाहीये. येतोय डॉट. कारण इथे एका धावेचं महत्व जास्त आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस हे प्लॅन मिस. येतोय डॉट. क्या बात आहे. बॉलर रमेश केवारी पहिला बॉल मी म्हणेन चुकीचा टाकला, बट त्यात नंतर हा बॉल चांगला टाकला. कारण उजव्या हाताचे बॉलर आहेत, राईटी बॉलर आहेत आणि समोर एक लेफ्टी बॅटर आहे. कटर वगैरे जर तुम्ही टाकू शकता तर तुम्ही डेफिनेटली लेफ्टी बॅटरला डॉमिनेट करू शकता आणि तेच पाहायला मिळतं. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ ला आहेत फिल्डर. 2 निर्धाव आणि त्यात नंतर यश निरगुडाची बहुमूल्य विकेट. धक्का लागलाय, बाद झाला बॅटर यश. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. भव्य आयोजन सामन्याचा चर्चा गावागावात होणार. बघा दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम वाराचा पारा आणि दोराचा पाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं. बिकॉज आता 3 चेंडू बाकी आहेत. त्यांनी आपण ड्रॉ करणार. ड्रॉची माहिती देतोय. एकामध्ये 1 नंबर, दुसऱ्यामध्ये 2 नंबर आणि एकामध्ये विन. ज्या टीमचा कॅप्टन विन अशी चिठ्ठी उचलेल त्याला पुढे वाटचाल आणि 1 आणि 2 नंबरची मॅच होणार आहे. असा ड्रॉ. फुल टॉस, लॉफ्टेड फटका, बट फ्री होम डिलिव्हरी होती आणि ते एक्सेप्टही केलं काऊ कॉर्नरचा फिल्डरने. आणखीन एक सफलता मिळेल. धक्का आणखीन एक आणि बॅटर आता बाद झालाय नारा. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? होय. आदिवासी सरपंच चषक जय गगडीकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. जगदीश निरगुडा. बघा एकंदरीत बॅटरसाठी ही फ्री होम डिलिव्हरीज होती, बट ते ॲक्सेप्ट करायला विसरले. बट फिल्डरने मिस्टेक नाही केली.
कारण फुल टॉस बॉल आणि असंही नाही की वाऱ्याचा कोणता ॲडव्हान्टेज की वाऱ्याचा विरुद्ध दिशेने मारायचं होतं, तसंही काही नव्हतं. पण तरी सुद्धा विकेट हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल फुल टॉस होता, बॅटचा टोला लागला, काऊ कॉर्नरला फिल्डर वेगाने येतात, बॉल फील्ड करतात, रनआउटची शक्यता. बघा बॉलरची विकेट हॅट्रिक नाही तर टीम हॅट्रिक इथे कंप्लीट झाली. सफलता आणखीन एक, धक्का आणखीन एक लागला. आई गावठी स्पोर्ट्स गुड्डे घर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा, करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. थँक्यू डीजे. आणि एक चेंडू बाकी आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 35 पस्तीस धावा फलकावरती. बॅटची कडा लागली आणि इथे मिसफिल्ड, इथे मिसफिल्ड. फिल्डर धावतायत, अखेरेस बॉल फील्ड झाला आणि थ्रोही येतोय आणि तोपर्यंत चेक करावं लागेल की एक्झॅक्टली घडलं काय. बघा 35 पस्तीस धावा आहेत आणि आता या अंतिम चेंडूवरती एक्झॅक्टली किती मिळतील हा प्रश्न आहे. बघा बॅटर जर सेफ असला तर या 3 कंप्लीट होणार आहेत आणि आणि बॅटर आउट म्हणजे 2च मिळतील, म्हणजे 37 धावा बनवण्यात आल्या आणि 38 धावांचं लक्ष्य ते सेट करण्यात आलं. ड्रॉ पण करूया आणि वळूया विकीजी शेवाळ यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. आदिवासी सरपंच चषक 2025 त्याच्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. सुपर 3चे ड्रॉ करणार आहोत. एका चिठ्ठीमध्ये 1, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये 2, तिसऱ्या चिठ्ठीमध्ये 2 चिठ्ठी. शहापूरचा बाईक सम्राट गणेश जे डिंगोरे धोनी यांच्या माध्यमातून नक्की ड्रॉ केला जातोय. शहापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे गणेश जे डिंगोरे यांच्या शुभ हस्ते ड्रॉ केला जातोय. दोऱ्याचा पाडा, वाऱ्याचा पाडा आणि चालू सामन्याचे दोन्ही संघ 12th मॅन. येस विन. वाऱ्याचा पाडा संघाला बाय भेटलेली आहे. 1 आणि 2 अर्थातच यस कॉम्बॉक्स समालोचन कक्ष असेल, त्याचबरोबर अंपायर असेल, यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच. समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा टीमचे कॅप्टन दौलत वाघ. आणि दौलत वाघ दादांचा आता आम्ही आभार व्यक्त करू. 500 रुपये कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडनं आमच्यासाठी आलेली आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अभिजित सावंत सर, त्याचप्रमाणे सुमिजी देशमुख सर. भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये त्यांनी केली. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि अंपायरिंगचा स्टँडर्ड जपलेला आहे. त्यातल्या त्यात मी निरंजन सावंत सरांचाही आवर्जून उल्लेख करेन, तसेच अजितजी पुत्रन सरांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. अंपायरिंगचा लेवल आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. कारण या 4ही अंपायर्स विषयी सांगायचं झालं तर नो डाऊट आज अंपायर म्हणून कार्यरत जरूर आहेत, बट एक काळ गाजवला लेजंड प्लेअर म्हणूनही एक वेगळी ओळख या आमच्या 4ही ऑफिशियल अंपायर्सची आहे. आणि तसेच आमचे ऑफिशियल स्कोररही लेजंड प्लेअर आहेत. आणि त्यातल्या त्यात विकीचे शेवाळे कधी कधी टीममध्ये इन आउट असतात, तेही एक चांगले खेळाडू आहेत. आणि टी व्ही स्क्रीनवरती हा आमचा कॉम्बॉक्स तुम्ही पाहू शकतात.
मी विशाल पाटील ठीक आमच्या बाजूला आमचे मुख्य स्कोरर दिनेशजी भांबरे सर ठीक आमच्या बाजूला tenniscricket.in या वाहिनीचे मुख्य ऑपरेटर कुणाल दायरे. मॅचकडे वळूया. टार्गेट आहे 38. पहिलाच बॉल पुल केलाय आणि जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर थँक्यू तालुक्याचा. डीजे. पुलचा फटका षटकाराने सुरुवात या ओव्हरची इथे झाली. फुल लेंथ बॅटचा टोला लागला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगल इथे मिळेल. महाअंतिम दिवस आणि आज जो खेळ ज्याप्रमाणे राखलेला आहे आणि एक गुड न्यूज आणखीन आली की ड्रॉच्या माध्यमातून वाऱ्याचा पाडा टीम पुढे पुढे वाटचाल त्या टीमला मिळालेली आहे आणि मेंटॉर विकीजी शिवाळे भरपूर खुश आहेत कारण सेमीफायनलचे तिकीट त्यांच्या टीमला मिळालेलं आहे. बट त्यांचा अगेन्स्ट सेमीफायनल मध्ये खेळेल कोण हे अजून बाकी आहे आणि त्यामध्ये या मॅचची विजेता टीम आणि तोराचा पाडा टीम यात नंतर तो सामना आहे. प्लेन मिस येतो डॉट. टार्गेट जर आपण पाहिलं तर 38 धावा करायचा आहे. धावफलक जर आपण पाहिलं 7 धावा धावफलकावरती आहेत. नारा बांगारे या फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करतात. 7 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पांडुरंग किवारी पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट बॉडीवरती आदळला. येतो डॉट. आणि हीच गोष्ट तर राखली की एक लेफ्ट आर्म बॉलर समोर जेव्हा एक राईटी बॅटर येतो ना आणि जर लेफ्ट आर्म बॉलर कटर भरपूर चांगल्या पद्धतीने जर टाकू शकतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर आपण पाहिलंय की 90% काय घडतं की लेफ्टी बॉलर त्रास देतो राईटी बॅटरला आणि तेच आताही घडतंय. 2 डॉट बॉल इथे आलेत. नेक्स्ट बॉल. आता ही प्लेन मिस. कधी कधी ही गोष्ट महत्वाची होऊन जाते की जर तुमचा एक बॅटर दुसऱ्या एंडने चांगली बॅटिंग करतोय तर एका एंडने आपण अँकर रोल ही प्ले करू शकतो. ही गोष्ट असते. बट ते काय असतं की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना मोस्ट ऑफ टाइम्स बॅटरच्या माइंडमध्ये अटॅकिंग माइंडसेटने खेळायचं ही गोष्ट अशी मी म्हणेन ठसा उमटवलेली आहे आणि तेव्हा तो माइंडसेट चेंज नाही होत आणि त्याच अनुषंगाने कधी कधी टीम्स अडकतात. यावेळेस मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचू शकणार नाहीये. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला या पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकाचा अखेरीस 9 खेळ बाकी येतात. 3 ओव्हरचा 3 ओव्हरमध्ये करायचा आहेत 29. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आला आणि येत्या 3 ओव्हरमध्ये 29 धाब्यांची आवश्यकता आहे. टीव्ही स्क्रीनवरती हा लोगो आपल्याला पाहायला मिळतो. आदिवासी सरपंच चषक 20-25 अंपायरसाठी हे स्पेशल टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे निर्माते मुख्य आयोजक विद्यमान सरपंच गोटेगर गाव गणेशजी कांबडी साहेबांचं नाव आपल्याला जर्सीवरती पाहायला मिळतो. साहेबांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. आता मॅचकडे आपण वळूया. मध्ये करायचं 29 सेकंड ओव्हर. जगदीश निरगुडावरती विश्वास दाखवण्यात आला.
तो दुसऱ्या षटकामध्ये तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. सुपर 6 शहापूर तालुका हाफ मधनं सुपर 6 ची शेवटची मॅच. पुल करायचं होतं, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट इथे आलं नाही आणि आता असं वाटतं की 38चा हा चेज इतका सोपा जाणार नाही ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे. आणि बघा जर आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजच्या दृष्टिकोनातून तर हा शेवटचा सामना आहे सुपर 6 शहापूर तालुका हाफमधनं. यात नंतर शहापूर तालुका अंतर्गत जे संघ आहेत त्यांचे रन्स अथवा विकेट काउंट होणार नाहीयेत. स्विच हिट खेळलं आणि गॅप मध्ये खेळलं, चान्स नाहीये फोल्डरला, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द सिरीज जस्ट मी उल्लेख केला. शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला बाईकही या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळत आहे. कारण शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी समाजामध्ये जो क्रिकेट या खेळामध्ये करार त्यांनी इतिहास घडवणारी ही स्पर्धा आहे. कारण तब्बल 10 पारितोषिक त्यासोबत आणखी भरपूर सारे पारितोषिक इंडिव्हिज्युअल प्राइजही या स्पर्धेमध्ये आहेत. प्लेन मेस येतोय डॉट. कारण बघा पाहायला गेलं तर या आधी मी सांगितलं, विकीजींनी सांगितलं बहुतांशी वेळा की 2 ते 3 दिवस स्पर्धा करणंही अवघड होतं आणि त्यावेळेला 11 दिवस एक यशस्वी स्पर्धा करणं आणि त्यामध्ये टोटल 100 टीम्सला हँडल करणं आणि प्रॉपर नियोजन आयोजन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण ते कार्य करून दाखवलंय प्रथम नागरिक विद्यमान सरपंच गोटेकर गावचे गणेशजी कांबडी साहेबांनी. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं, मिसफिल्डही झाली, बॅकअपला खेळाडू आलेत आणि डायरेक्ट हिट. आता हे काय झालं, आता गार्डनमध्ये फिरत होते की काय, आता हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. चेक केलं जाईल सेफली पोहोचलेत की नाही. मग गार्डन मध्ये फिरत होते पण सेफली पोहोचलेत आणि 2 धावा कंप्लीट. पण कौतुक करेन मी त्या फिल्डरचं ज्याने हा निशाणा साधला. कारण बघा थोडं 19-20 जर झालं असतं तर बॅटर डगआउट मध्ये असता. 2 धावा मिळतील, धाव फळक 15. कारण बघा मी म्हणेन की बॉल डीप मध्ये गेला असला तरी ॲज अ बॅटर तुम्ही सेफली क्रीज मध्ये पोहोचण्याचा सर्वप्रथम तुमचा हा प्रयत्न असला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं की आपण रिलॅक्स होतो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये की थ्रो योग्य वेळेवरती नाही येणार, डायरेक्ट हिट नाही लागू शकत, असे विचार जेव्हा आपण करतो ना तेव्हा बहुतांशी वेळा दुर्घटना घडते. हुक केला, कनेक्शन, यस चांगलं, बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पार, षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? होय. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. सिक्सर येतोय, धावफळक या 6 धावांच्या मदतीने 21, 21 धावा धावफळकावरती. आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात सुपर 3च्या दिशेने नेण्याची ही सुरुवात आहे. कारण बघा एकंदरीत 38 करायचा होता बट महेश केवारी लाजवाब खेळला या मॅच मध्ये. या अशोकजी डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झाले, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आदिवासी सरपंच चषकामध्ये अशोकजी डिंगोरे साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मध्ये. फुल लेंथ होता आणि पहा प्लेड ऑन होता होता वाचले. खेळ समाप्त 2 ओव्हरचा 2 ओव्हरचा अखेर धावफलक आहे 21 आणि खेळ बाकी आहे 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचा आहे 17 धावा. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग टीम
क्विकली फिल्डिंग सेट करा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायचं 17 धावा. चला साखरपाडा, प्लीज विनंती आहे की फिल्डिंग सेट करा. बट अजूनही मी म्हणेन की सामना पूर्णपणे जिवंत आहे. सामना पूर्णपणे संपलेलाही नाही आहे. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथनंही अजूनही या रन्स डिफेंड होऊ शकतात. पण तो विचार इथे करावा लागेल फिल्डिंग साईडला. बारामध्ये आता 17 धावेंची आवश्यकता. सन्माननीय महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांनाही आपण माणसावरती पाहू शकता. सध्या सगळे ते भरपूर खुश आहेत कारण सुपर 4 मध्ये त्यांचाही संघ खेळणार आहे. आनंद चेहऱ्यावरती भरपूर आहे कारण चिंबीपाडा टीमने चांगला खेळ दाखवला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लेन मेस येतोय डॉट. आता 11 मध्ये करायचा 17. जीत सानिध्य 11 चिंबीपाडा या नावाने हा संघ खेळत आहे. आणि मंचावरती जर आपण पाहिलं तर गोटेकर बी टीमचे मेंटॉर म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे समस्त टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अतिशय डोंगरे, त्यांनाही आपण पाहू शकतात. एक नामवंत पॅकर आहेत टेनिस बॉल क्रिकेटमधले. आणि सिंगल दरम्यान कंप्लीट होईल म्हणजे आता 10 चेंडू शिल्लक. लेग बायसेस सिंगल 10 मध्ये आता 16 करायचे आहेत. तसेच ठीक त्यांचा बाजूला आपण पाहू शकतात विठ्ठलजी डिंगोरे साहेबही माणसावरती उपस्थित आहेत. गणेश डिंगोरे यांचे पिताश्री आपले काका सर हार्दिक स्वागत आहे. बघा मॅचचा जर आपण विचार केला तर जे मी सांगितलं की पॉझिटिव्ह वेने विचार जर केला ना तर अजूनही ना 16 भरपूर आहे डिफेंड करण्यासाठी. या खेळामध्ये आम्ही 12 मध्ये 12ही डिफेंड होताना पाहिलेले आहेत. फायनल मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये 16ही डिफेंड होताना पाहिलेले आहेत. होतात पण तुम्हाला त्या परीने खेळ करणं महत्वाचं आहे. हा बॉल सोडून दिला, अतिरिक्त रन रवाने ते मिळेल. आणि मी नेहमी सांगेल की जर तुम्ही क्रिकेट हा खेळ खेळतात तर डिफेन्सिव्ह माइंडसेटने कधीच खेळू नका. कारण डिफेन्सिव्ह माइंडसेट ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या अबिलिटीजला दाबते, तुम्हाला मागे खेचते. नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून तुमची जी अबिलिटी आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे तिला बॅक करण्याचा प्रयत्न करा. पुल केलाय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल आणि असं वाटतंय की ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. कारण महेश केवारीला आता ढगाउटची दिशा दाखवली उद्देश निर्गुणाने. आणि ही ती संधी आहे जिला जर स्वीकारलं तर इथनं कमबॅक होऊ शकतो. कारण नेहमी मला सांगावंसं वाटतं की खेळ हा क्रिकेटचा असू द्या इतर खेळही असू द्या, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही खडतर असली तरी सुद्धा मी म्हणेन की त्या खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. पण तुम्हाला त्या परीने विचार करावा लागेल. आणि आणखीन एक विकेट मिळू शकते का? फसवलं विकेट किपर, पोहोचलेत, आणखीन एक सफलता. आता कमबॅक झालाय टीम साखरपाडा टीमचा. कारण बॅक टू बॅक 2 धक्के आणि मॅच मध्ये आता ट्विस्ट. कारण चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचे आहेत रन्स आता 15. सफलता आणखीन एक मिळाली. कारण भरपूर बघा क्रिकेट या खेळाने आपल्याला काय शिकवलं
क्रिकेट या खेळाने आपल्याला हे शिकवलंय की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. कारण या खेळानेच आपल्याला शिकवलंय की मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तरी जिंकलेल्या बाजीही तुम्ही गमावता. म्हणून विश्वास दाखवणं हे महत्वाचं राहिलं. हॅट्रिक बॉल, प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. पराभवाच्या खाईमधनं ही विजयाचा आस्वाद आम्ही घेऊ शकतो हे दाखवलंय साखरपाडा टीमने. रिव्ह्यू वाईट बॉल चेक करायचा. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल. थर्ड अंपायर जोडले जातील. वाईड आहे की नाही ते पाकले जाईल. बट जर हा डॉट बॉल असला तर 7 मध्ये 15ची आवश्यकता असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सात मध्ये 15 करायचं. सात मध्ये 15. बट हे षटक गेम चेंजिंग ओव्हर बिकॉज 12 मध्ये 17 हवे होते. रिमेंबर करून देतो 12-17 आणि आता 7-15. शेवटचा बॉल. आणखीन एक प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा क्रेज. धाव पडक 23. येते 6 चेंडू. करायचं 15 धावा. 6 मध्ये 15 करायचे आहेत आणि हे षटक फार चांगले लागले. कारण बघा या ओव्हरमध्ये ज्या रन्स आल्या एक वाईडचे आहे आणि एक लेग बाईचे आहे. आणि खऱ्या अर्थाने बघा जेव्हा ही सामने जेव्हा फसलेले असतात तेव्हा भरपूर काही मला सांगावंसंही वाटतं. बट सर्वप्रथम मी हे सांगेल की फिल्डिंग टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये 15. 6 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा करायच्या आहेत आणि प्लीज चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. आणि नुकताच आपण सर्वांनी छावा चित्रपटही पाहिला आणि त्यामधली एक कविता आहे ती मला आठवली आणि त्या ओळी फार चांगल्या आहेत आणि मनाला अगदी भावणाऱ्या ओळी आहेत की त्या ऐकल्यानंतर एक वेगळीच एनर्जी मिळते आणि त्या मला सांगावंसंही वाटतं की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे धिक्कार. आणि मॉरल ऑफ द या लाईन्स अगदी मॉरल काय की हारला तरी चालेल बट लढल्याशिवाय हारू नका. आणि तेच इथे दाखवलं टीम साखरपाडाने. कारण कधी कधी काय होतं की जिंकणं किंवा हरणं यापेक्षा महत्वाचं जास्त काय होतं की आपण लढलो कसं. सामना जेव्हा समाप्त होतो मैदानाच्या बाहेर आपण जेव्हा येतो ॲज अ प्लेअर ना कधीही आपल्याला ठामपणे स्वतःला ही गोष्ट म्हणता आली पाहिजे की मी माझा बेस्ट मैदानाचा आतमध्ये दिला. आणि ती गोष्ट आज मी म्हणेन साखरपाडा टीमचा प्रत्येकी खेळाडू स्वतःला म्हणू शकेल. कारण 38 डिफेंड करत असताना ही लढत आता लास्ट ओव्हरपर्यंत येऊन थांबलेली आहे. बट स्टील क्वेश्चन मार्क की शहापूर तालुका हाफमधनं सुपर 3 साठी क्वालिफाय होणारा तिसरा संघ कोणता असेल. अवकलवाडी की टीम साखरपाडा. 6-15 अंतिम षटक. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ येत आहेत. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता आणि सध्याच्या घडीला हा सामना आता टीम साखरपाडाचा मुठ्ठीमध्ये असं मी म्हणेन. कारण 5 मध्ये आता करायच्यात 15. न्यू बॅटर मैदानाच्या हातामध्ये दाखल होतोय. हरी ठोमरा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 मध्ये 15. 5 चेंडू शिल्लक. 15 करायचे आहेत. स्टील अजूनही बॅटिंग टीम या मॅच मध्ये आहे असंच मी म्हणेन. कारण 2 चांगले फटके हवेत बॅटिंग टीमला. एकंदरीत मी म्हणेन की लास्ट ओव्हर पासून पूर्णपणे रनगतीवरती ब्रेक लागलाय. पॅनवरती टाकलाय. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातो. आता 5 मध्ये करायचं 14 धावा. बघा एकंदरीत फिल्डिंग साईडचा स्ट्रॉंग कमबॅक आपण या मॅच मध्ये पाकलाय. बट अजूनही मी म्हणेन दोन्ही टीमसाठी समान संधी आहे. इथे एक जर चांगला फटका आला तर कमबॅक होऊ शकतं टीम अवकलवाडीचं. बट तो फटका कोणत्या बॅटरचा बॅटमधनं येईल हा देखील प्रश्न. गती कमी केली, वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच संपली नाहीये. षटकार. तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. आदिवासी सरपंच
स्पर्धा ही सुपर हिट आणि मॅच ही सुपर हिट, कारण आता चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये आता करायच्या आहेत 8 धावा, 4-8 आणि पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून हरी ठोंबरा सांगतोय मॅच अभी बाकी आहे. आणि तेच राहिलं ना की शून्यामधनं ही विश्व घडवता येतं, बट ते करण्यासाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न, तुमची मेहनत मॅटर करते. आणि आता 0 पासून हिरो बनण्याची तयारी करण्याची वेळ आहे आणि ते करतायत हरी. षटकार आला आणि त्यात नंतर सिंगल. आणि आता समीकरण 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता, 3 मध्ये 7 करायचे आहेत. आता या सामन्याचं महत्त्व यासाठीही वाढलं की जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम दोऱ्याचा पाडा. पण ती टीम कोणती असेल या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येते 3 चेंडू इथे देणार आहे, 3 मध्ये करायचं, 7 धावा. एका बाजूने बॅटिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर एक बाउंड्री मस्ट हवी आहे. बट दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला फिल्डिंग साईडचा पॉईंट ऑफ व्ह्यूने तर इथे त्यांना डॉट बॉल अथवा विकेट हवी आहे. बट एक्झॅक्टली काय घडेल, कोणाच्या मेहनतीला इथे विजयाचा आस्वाद मिळेल. नेक्स्ट बॉल, फुल टॉस डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन येतात. बट बॉल एका टप्प्याने निघून गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. या क्षणाला बेटर एफर्टची अपेक्षा होती. या क्षणाला तुम्हाला सर्वपरी स्वतःला झोकायला हवं होतं, कारण इथे जर हा बॉल फील्ड झाला असता तर मॅचचं चित्र डिफरंट असतं. बट इथे मी म्हणेन संधीही गमावली आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेरही गेला. आता 2 मध्ये करायचं, 3 धावा. बट स्टील अजूनही ट्विस्ट आहेत, कारण चेजिंग कंपल्सरी आहे. 3 पैकी एकही वाचवली तरी सुद्धा इथे टीम साखरपाडा मॅच जिंकू शकते. बट लढत दोन्ही टीम्सने चांगली दिली आणि हेच तर हवंय. मी नेहमी सांगेल की ॲज अ क्रिकेटिंग फॅन, ॲज अ कॉमेंटेटर, मॅच कोणी जिंकू द्या बट मॅचमध्ये मजा आली पाहिजे. मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे आणि ते घडलं या मॅचमध्ये. पैसा वसूल मॅच. 2 मध्ये आता करायचं 3 धावा. मी म्हणेन की बघा, सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की मैदानाच्या आतमध्ये उतरून जिद्दीचा खेळ करणं ही देखील मोठी गोष्टच आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये उतरणारा प्रत्येकी खेळाडू हा स्वतःमध्येच एक चॅम्पियन आहे. बट इथे पुढे कोण जाईल. 2 मध्ये 3 हव्या होत्या आणि फॅनवरती फुल टॉस आणि घडलं काय, लेग बाईज. ओ माय गॉड. आता 1 मध्ये 2 पायांवरती फुल टॉस. मी म्हणेन ही फार मोठी संधी बॅटरने गमावली, कारण या बॉलवरती मॅच फिनिश होऊ शकली असती, कारण फाईन लेग इनफिल्डमध्ये होता. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरही नव्हता. त्याचा फायदा इथे घ्यायला विसरले की काय, आणि आता हा फायदा घेणं विसरले की मॅच पकडणं विसरले, हा की प्रश्न बाकी. कारण 1 चेंडू शिल्लक आणि करायच्यात कंपल्सरी 2 धावा. काय सामना पाहायला मिळाला. शहापूर तालुका हाफमधनं सुपर 6ची शेवटची लढत आहे, कारण जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये टीम दोऱ्याचा पाडा या टीमचा अगेन्स्ट खेळणार आहे. कारण इथे जर जिंकले तर चॅम्पियन बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते देखील जिवंत राहील. बट जर इथे हारले तर आज चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे मोडणार आहे आणि पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेसाठी वाट पाहावी लागेल. बट कोण वाट पाहेल आणि कोण क्वार्टर फायनल खेळेल या प्रश्नाचं उत्तर या अंतिम बॉलवरती मिळेल. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग टीम प्लीज मॅचचा रिदम ब्रेक करू नका, सुरुवात करा. 1 चेंडू बाकी आहे, 2 धावांची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी बॅटिंग टीमला करायचा 2 धावा. बट दुसऱ्या बाजूने एक जरी धाव वाचवली तरी सुद्धा क्वार्टर फायनल मॅचचं तिकीट मिळणार आहे. बट ते मिळेल कोणाला. शेवटचा 1 बॉल 1 मध्ये करायचा 2 धावा. आणि हे काय केलं तुम्ही. अपोनंट टीमला क्वार्टर फायनलचं तिकीट गिफ्ट मध्ये दिलं. वाईट बॉल. सामना समाप्त. सामना जिंकलाय टीम अवकलवाडी क्रिकेट टीमने. आणि मी म्हणेन की इथे अवकलवाडी टीमने साखरपाड्याला नाही हरवलं, त्यांनी स्वतः हरवलं. कारण 1 मध्ये 2ची आवश्यकता असताना पायांवरती फुल टॉस, तो देखील वाईट. हरकत नाही आहे, अवकलवाडी टीम लाजवाब खेळली, साखरपाडा टीमही लाजवाब खेळली. बट काहीशा मिस्टेक्स राहिला. आणि बघा, दबाव अशी ही गोष्ट आहे की जिथे एक हिरो बनतो तर एक हिरो झिरोही बनतो. आणि इथे बाजी ॲट दी एंड मारली टीम अवकलवाडीने. चला टीम कॅप्टन या, टॉस आपण करणार आहोत आणि दोऱ्याचा पाडा टीमचे कॅप्टन आपणही या. यस, काय सामना झाला, जबरदस्त, वेल प्लेड. शरण्य